3 तारखेला महाराष्ट्र शासनाने BHMS स्टुडंटला CCMP रजिस्ट्रेशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। CCMP रजिस्ट्रेशन कोर्स हा 1 वर्षाचा कोर्स आहे। 1 वर्षाचा कोर्स करून BHMS स्टुडंट ते की आमच्या लेवल येतात। आम्ही वयाचे कमीत कमी 4.5 ते 5.5 वर्ष घालून आम्ही डॉक्टर होतो। डॉक्टर झाल्यानंतर पण महाराष्ट्र शासनाने 15 दिवसापूर्वी एक GR काढला आहे। ह्या GRमध्ये एक नमूद केलेलं आहे त्यांनी की 5.5 वर्षानंतर 5.5 वर्ष MBBS शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा एक MBBS विद्यार्थी एमर्जन्सी सर्व्हिस देण्यासाठी लायबल नाही आहे। ह्या बॉन्डमध्ये नमूद केलेलं आहे त्याचं 15 दिवसापूर्वी झालेल्या। आणि आता माझं महाराष्ट्र शासनाला एक प्रश्न आहे, 1 वर्षाचा CCMP मेडिकल कोर्स करून BHMS स्टुडंट मेडिकल एमर्जन्सी सर्व्हिस देण्यासाठी लायबल असतील का? तुम्हीच मला हे सांगायचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। ह्या पाठीमागं मला असं वाटतं की बऱ्यापैकी बलाढ्य शक्ती आहे, त्या शक्तीचा महाराष्ट्र शासनाला दबाव आहे। त्या दिवशी मिटिंगला आम्ही पाहिलंच आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा पूर्ण सेंट्रल मार्ड असेल, IMA असेल, अनासमी असेल, महाराष्ट्रातील सगळे इंटर्न असेल, याकडून आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत। इशारा काय? एकच इशारा असेल, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये BHMS CCMP रजिस्ट्रेशन जर बंद नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये कंप्लीट मेडिकल शटडाऊन असेल, इन्क्लुडिंग एमर्जन्सी सर्व्हिसेस असतो। कारण जेव्हा प्रश्न आमच्या अस्मितेचा येतो, जेव्हा प्रश्न आमच्यावर येतो, तेव्हा आम्ही काही बघणार नाहीत। आज आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करत आहोत, कारण थोडेफार प्रमाणात आमच्यामध्ये पण माणुसकी आहे, आम्हाला पण पेशंट सेफ्टी आहे। पण 2 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाने जर बंद नाही केलं तर आमचा कंप्लीट शटडाऊन ऑफ सर्व्हिस हा महाराष्ट्र शासनाला इशारा असेल। नमस्कार, मी डॉक्टर ऋषी सांगळे, ASMI असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नचा महाराष्ट्र राज्याचा प्रेसिडेंट। काय इशारा, काय परिणाम? इशारा असा आहे की आम्ही आत्ता काम बंद करणार आहोत। आत्ता तरी आम्ही आमच्या माणुसकीपोटी पेशंटच्या काळजीपोटी आत्ता काम करतो आहे, पण 2 दिवसाचा जो कालावधी आहे त्यांनी त्यांचे निर्णय माग घ्यावा, आम्ही आमचं काम सुरू करू। जर त्यांनी माग नाही घेतला तर आम्ही आमचं काम बंद करू। आज काय काळ्या कारण आता CCMP कोर्स जो 1 वर्षाचा फार्मसीचा कोर्स आहे ते BHMSचे लोक तो 1 वर्षाचाच कोर्स करून डायरेक्ट ते ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी त्यांना एलिजिबल केलं जातं। पण इथे आम्ही वयाचे जवळजवळ 4-5 वर्ष घालून आम्ही MBBSचा पूर्ण खडतर अभ्यास करून इंटर्नशिप करून आम्ही जेव्हा उतरतो प्रॅक्टिससाठी त्यावेळेला जेव्हा आम्हाला असं लोक बघितलं जातं की कसं होतं, एक BHMS माणसाने BHMSच्या कोर्समध्ये जर त्याने व्यवस्थित त्याच्यातलं नॉलेज घेतलं असेल तर त्यानं त्याच्यामध्ये प्युअर अभ्यास केला पाहिजे। कारण जर तो माणूस ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असेल, उद्या पेशंटला काही थोडंफार जरा बरं वाईट झालं, पेशंट हार्ट अटॅकचा आला असेल, त्या माणसाकडून मॅनेज नाही झाला तर लोक शिवाय डॉक्टरलाच देणार। तो डॉक्टर कुठला आहे ह्या लोकांना नाही समजत। पण शेवटी कसं असतं, एखादा व्यक्ती जर 4-5 वर्ष त्या कोर्समध्ये जाऊन त्या कोर्समधलं सगळं नॉलेज घेऊन जर त्याच्यामध्ये काम करून प्रॅक्टिससाठी उतरत असेल तर निश्चितच त्याच्याकडे तेवढी कॅपॅबिलिटी आहे की तो एखादा हार्ट अटॅकचा माणूससुद्धा मॅनेज करू शकतो। पण एखादा माणूस फक्त वर्षभराचा कोर्स करतो फार्मसीचा आणि तो प्रॅक्टिसमध्ये उतरतो आणि आमच्या अस्तित्वावरती गदा आणतो आणि चुकून पेशंटसोबत काही विचित्र चुकीचा जर निर्णय त्याने घेतला वेळो, जर पेशंट एमर्जन्सीमध्ये असेल तर त्याचा थेट परिणाम हा सगळ्याच डॉक्टरांवरती होतो। मग त्याच्यावरूनच हे मागच्या महिन्यातच झालेलं मोठं कांड आहे, ज्याच्यात एक नगरसेवकाने एका डॉक्टरांना मारहाण केली। अशा प्रकारच्या घटना घडतात, या घटनांना खतपाणी देण्याचं काम सरकार करतं आहे। तर आमचं सरकारला एकच विनंती आहे, हा जो निर्णय सरकार घेतं आहे याचा तात्काळ त्यांनी पुनर्विचार करून हा निर्णय स्थगित करावा आणि जे काही आमच्याकडून जे काही सहकार्य आहे ते आम्ही सगळं सहकार्य करण्यास सरकारला तयार आहे। पण जर सरकारने हा निर्णय मागे नाही घेतला, जर ही प्रोसेस असेच MMC रजिस्ट्रेशनसाठी जर CCMP कोर्स करून जर लोक एलिजिबल होत असतील तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि ह्याचे पडसाद नक्कीच सरकारला भोगावे लागतील। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।